किती सगळं सुंदर सजवलेलं आहे ना. मी म्हटलं अहो याला पैसे लागतील, तर आमचे अहो म्हणतात पैसे नाही, याला इंटरेस्ट लागतो. ज्या व्यक्तीला हे सगळं करण्याचा इंटरेस्ट आहे त्या गोष्टी आपोआप घडून येतात. म्हटलं खरंच असं नाही हो, किती सुंदर सजवलं आहे ना. तर ते बोलले सुंदर सजवलेलं आहे पण त्याच्या मागं लागलेले एफर्ट्स तुला दिसत नाही आहे, ते सगळं प्रेमाने सजवलेलं आहे. हे बघा, ज्यांनी प्रेमाने सजवलं यांच्याच मुलाचं लग्न आहे बरं का. किती गोड हास्य आहे ना याच्या चेहऱ्यावर. सगळ्या गोष्टी कशा होतात ना जेव्हा आपल्या मनात असेल तेव्हा. हे सगळं महिला म्हणतात. इकडे मी बसली होती काकूसोबत. काकूला म्हटलं जरा तुमची मेहंदी दाखवा. मग आम्ही अशीच थट्टा केली त्यांची. म्हटलं आताही काकाचं प्रेम कमी नाही झालं बरं का तुमच्यावर. नंतर हे गाणं ऐका. असह्य वेदना सोसुनी उदरी जपले त्यांना नवमासाने जन्म देऊनी केला कुळी उधार थोर तुझे उपकार माऊली थोर तुझे उपकार माऊली थोर तुझे उपकार. खूप सुंदर गायलं बरं आप्पाने. त्यानंतर दुसरा दिवस झाला, लग्नाचा दिवस आला. मी तयारी केली, पण आमच्या घरी छोटे छोटे मुलं असल्यामुळे नाश्ता करावाच लागतो. तर अन्वेषण सुमेशसाठी म्हटलं काय बनवायचं, तर मग फोडणीच्या शेवया माझ्या मुलाला खूप आवडतात, तर मग तेच बनवलं. पण तयारी केल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. मला माहिती होतं मी मेकअप त्याचसाठी नाही केला, कारण की तो वाहून जाणार होता. आमच्या मॅडमची तयारी झाली होती. चकमक काय म्हणते देव जाणे. नंतर आम्ही थोड्याच वेळामध्ये गाडीमध्ये जाऊन बसलो आणि गाडीमध्ये म्हटलं सुमेधला कुठं चाललं. सुमेध म्हणत होता आम्ही गावाला चाललो. त्याला गावाला म्हणतं खूप मजा येते. त्यानंतर मागे वळून बघते तर कुठं तर आमची राजकुमारी लेटली होती आणि रोड खूपच जबरदस्त होता. त्याच्यामुळं धक्काबुक्की काही लागली नाही गाडीमध्ये, झटके वगैरे काहीच नाही. नंतर मग चार्जिंग झाली होती तर मॅडम उठल्या आणि मग मंगल कार्यामध्ये बघून राहिल्या. मग मला म्हणते माझा फोटो नाही काढू, माझा फोटो नाही काढू. आमच्या बळीचं ह्याच नाटक असतं. तिला नसतेच काढायचं, पण तुम्ही सांगा एवढी गोड दिसते आपल्या व्हिडिओमध्ये, तिला टिपणार नाही कमी. छान. हा नवीनच हॉल झाला आहे वरोळ्याला. त्याला आलिशान सेलिब्रेशन हॉल असं काहीतरी म्हणतात. आणि खरंच खूप जबरदस्त होता. प्रत्येक खुर्ची आणि प्रत्येक सोफे झुम्मर इतक्या प्रॉपर पद्धतीने सेट होतं काय सांगू तुम्हाला. माझ्या पोरांनी काय माहीत कुठून अक्षतेची पॉकेट आणले होते, त्याच्यामध्ये अक्षत भरून राहिला होता. नंतर मी ज्या सोफ्यामध्ये बसली त्याच्यात अर्धा इंच अंतर तर मी स्वतःच धसले. त्यानंतर हे बघा रुखवंताचं एवढं सुंदर असं नक्षीकाम मी फर्स्ट टाईमच कुठल्या लग्नात पाहिला, म्हणजे माझ्या दृष्टीने. नाही तर असं ऑनलाईन तर भरपूर बघितलेलं आहे. तुळशी छान, बायका काम करताना, हळदी कुंकू देताना, स्वयंपाक करताना, चुलीवड्या घालताना आणि बरंच काही करताना दिसतं बरं का. इथे अभ्यास करताना, जन्मतिथी, तिचा प्रवास, तिचं ग्रॅज्युएशन, तिचं नृत्य, ती डॉक्टर कशी बनली आणि साखरपुडा झाला आणि लग्न कसं होणार हे पण दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच तिथं लिहिलेलं आहे बरं का आमच्या मावशीच्या लग्नाला यायचं बरं का, तर आम्ही आलो आहो. आणि त्यासोबत खूप सुंदर अशा गोष्टी लिहून होत्या आणि खूपच सुंदर असं रुखवंत मला बघायला मिळालं. आणि ते मी माझ्या मोबाईलमध्ये टिपून घेतलं. ते जरा जास्तच केलं वडावी आणि मला खूपच छान वाटलं ते. आणि मला तुम्हाला दाखवायचं पण होतं. मुलीचं नाव ज्यांच्या लग्नाला मी आली तिचं नाव अनुश्री होतं. दिसायला जसं त्या मॅनिक्युअरमध्ये बनवलं आहे तशीच ती नवरी आहे, क्यूटशी. त्यानंतर आमचे दोघं बापले का कॅटवॉक करत होते. मी फास्ट वॉक करून टाकला त्याचा. पटकनच यांना गाडीजवळ पोहोचवलं. झालो घरच्या दिशेला. घरी आल्याबरोबर कळलं की नवरी आणि नवरदेव आमच्याच घरी उतरणार आहे. यांना सांगितलं फुलं आणि जे काही आणायचं होतं मी त्यांना सांगितलं पेढा वगैरे घेऊन या. पटकन गेले ते. माधुरींनी मला मदत करू लागली. तिने रांगोळी काढली, मी सगळं स्वच्छ करून घेतलं, फुलांचं पण सगळं अरेंजमेंट केलं. पण हे जे हार्ट वगैरे दिसतंय ना, हे सगळं हे माझ्या अवळी बनवलेलं आहे. त्यांना पण आवड आहे या सर्व गोष्टी करायची. खरं सांगते ना, आवडी असणारा माणूस जर तुमच्या आयुष्यात आहे तर तुम्ही सगळ्यात सुखी व्यक्ती आहे बरं का. यस ए लिहिलं आहे समीर आणि अनुश्री, पण आमचं पण तसंच होतं स्नेहा आणि अविनाश. मी त्यांना चिडवायला लागली आणि ते खूप गुंडच दिसत आहे म्हणून त्यांना म्हटलं, तर ते बोलले तर त्यांनी माझी तारीफ केली तर मी ते लाजूनच गेली बाप्पा. नंतर मग नवरी नवरदेवाचं आगमन आलं, म्हणजे लक्ष्मीनारायणचा जोडा आमच्या घरी आला आणि त्यांची मोठ्या मामींनी पूजा करून घेतली, आरती करून घेतली आणि त्यासोबतच त्यांना मग आतमध्ये आगमन केलं त्यांचं. आणि ते आले आमच्या घरी. थोडासा ते काय असतं ना आमच्याकडे तुकडा वगैरे ओळून टाकायचा असते, पेढा वगैरे चारायचे असते, तेव्हा आम्ही नवरी नवरदेवाला आत घेतो, कारण की ते आमच्या घरी लक्ष्मी स्वरूप आहे. त्यासोबत आमच्या काकू पण होत्या, त्यांनी दिवा घेतला. आणि हे बघा आमच्या काकू म्हणजे मुलाची आत्या. आणि मग आतमध्ये गेले. त्यांना पण छान वाटलं की वाव खूप छान छोट्या टायमामध्ये केलं जे काही केलं ते. पण याच्यापेक्षा सुंदर तुम्हाला पुढे बघायला मिळेल जेव्हा नवरी स्वतःच्या घरी जाते. तिथे किती ग्रँड वेलकम केलं आहे तिचं. बघा हे किती सुंदर सजवलं आहे ना, यासाठी किती मेहनत लागली आहे बघा, किती सुंदर.
आणि किती जबरदस्त, म्हणजे आठवणीत राहीन असं. माझ्या पण वेळेस केलं होतं माझ्या नंदे धीरेनी सगळ्यांनी, पण ते आता माझ्या आठवणी त्याच्यासाठी नाही की कोणाजवळ तो व्हिडिओ नाही आहे. वाह किती आहे ना मी. बरं असू द्या, पण यांची फुटेज मिळाली म्हणजे मला माझ्या याच्यासारखं साध्य झालं बरं का. किती सुंदर, आणि मी सांगते तुम्हाला खरंच ते खूप सुंदर दिसत होते आणि मेड फॉर इच अदर दिसत होते. आणि हे खूपच सुंदर सजवलेलं. आमच्या पप्पू दादाला म्हटलं त्यांचा व्हिडिओ घ्या, तर त्यांना वाटलं का फक्त पायाचाच घ्यायचा आहे, तर नुसतं पायांचा घेऊन आले. खरंच आमचे पप्पू दादा म्हणजे पप्पू दादाच आहे बरं का. नंतर मग हे बघा, हे दोघं किती सुंदर दिसताना जोडीने. खरंच मेड फॉर इच अदर यालाच म्हणतो. यांनी सून नाही मुलगी आणली आहे, हे आहे मुलीचे सासू सासरे. पण मला 100% माहिती आहे हे तिला कधीच आईवडिलाची कमी महसूस होऊ देणार नाही. मामा आणि मामी जोडीने चालत येत होते, मी यांचा व्हिडिओ काढला आणि बघा चेहऱ्यावरची स्माईल संतुष्ट आहे. मेन म्हणजे त्यांना असं वाटतं की खूप सुंदर कार्य आपण केलं आहे आणि त्यांनी खरंच मुलगी आणली आहे. मी सांगते ना, अनुश्री खूप लकी आहे की असे तिला सासू सासरे आईवडिलाप्रमाणे सासू सासरे भेटले. लक्की. आणि सगळेच जण ओपन माइंडेड आहे, असं काहीच नाही. मी सांगते ना, सगळं जेव्हा असं गोडमय असतं ना, तुम्हाला दिसणार आता नवरीबाई कशी स्माईल करते, ती स्वतः फील पॉझिटिव्ह होत आहे की तिला म्हणजे ॲक्च्युली असं मला वाटते. असं मला माहीत नाही. त्यानंतर हे बघा, ही स्माईल मला नेवर कधी नसती मिळाली. तर फोटोग्राफर नंतर मधात आला होता, पण तरी पण त्यांनी मला फुटेज नक्की दिली बरं का. मग ही आजी नाचून बघितली बरं का आजीने, आणि खरंच अशाच हेल्दी राहावं अशी इच्छा आहे माझी. नंतर सगळ्यांना पण इच्छा होती की सगळेजण माझ्या मोबाईलमध्ये एक एक स्टेप चालणार. हे आमचे काका काकू, मी सांगते ना, यांच्यासारखे घरमालक आम्हाला जीवनात कुठं भेटणार नाही. हे आई बाबा आहे माझे, काका काकू म्हणण्यापेक्षा एवढं सगळं. माझ्या मुलांना तर स्वतःच्या नातवंडासारखे वागवतात यार, खूपच सुंदर. आणि मला कधी असं परक्यासारखं फीलच नाही होत त्यांच्या घरी. आणि नंतर ह्या माझ्या फेवरेट मामी, एवढ्या जबरदस्त मामी आहे ना. बघा सगळेजण डान्स करतात, माझ्यासाठी करतात. विचार करा, म्हणजे मी व्हिडिओसाठी करते. मी जाम भन्नाट खुश आहे. मला भरपूर दिवसानंतर एडिटिंगला वेळ मिळाला नाही, त्यामुळे हे सगळं अवघडलेलं. पण बघा तुम्ही किती एन्जॉय करते, एवढं हसू आणि एवढं स्माईल. आणि म्हणजे ॲक्च्युली मला असं वाटलं की मी यांच्या फॅमिलीचा खरंच भाग आहे. आणि हे मला सगळेजण मुलीसारखं ट्रीट करतात. विचार करा. म्हणून म्हणतात ना, रक्ताचीच नव्हते. हे बघा सुनबाईला पण आम्ही स्वतःमध्ये मिसळून घेतलेलं आहे. आणि सुनबाई जाम खुश आहे की वाव, मला सासू कमी आणि मैत्रिणी जास्त मिळाल्या. आणि ती खूप पॉझिटिव्ह आहे. आणि खरं तर ती स्वतः पण खूपच क्यूट आहे, डान्स वगैरे आणि छान बघ किती स्माईल, किती क्यूट आहे तिची. आणि नंतर मग पुन्हा बाकीच्या मम्मीजला पण यायचं होतं माझ्या व्हिडिओमध्ये, आणि मी पुन्हा त्यांच्यासाठी पुन्हा कॅमेरा शूट केलेला. बघा, ह्या पण मामी लोकच आहे बरं का. किती सुंदर आणि किती म्हणजे पॉझिटिव्हिटीने भरलेले आहे. या एजमध्ये मी पण राहावं अशी मला असं वाटते. आणि वाव, डान्स वगैरे किती छान. मला सांगताना भारावून असं गेलेलं आहे की नाही खरंच. बघा, त्यानंतर नवरदेवाला एक फोटो काढायचा होता, त्यासोबतच सगळ्यांचे फोटोशूट वगैरे होऊन राहिले होते. मग आमचा विचार झाला की ते तरी पण 2-3 जोड्या राहिल्या होत्या, त्यांची पण एंट्री घेऊन घेतली मी परत, आमच्या काकूची आणि मामी वगैरेची. माझं नाक बसलेलं, प्लीज इग्नोर करा. आणि त्यानंतर मग या सगळ्यांच्या एंट्रीज झाल्यानंतर पूर्ण देवाऱ्यापर्यंत येऊ दिलं बरं का यांना. त्यानंतर मग नवरदेवाचा गेम सुरू झाला, अंगठी निवडण्याचा गेम. आणि त्यामध्ये ऑब्वियस आहे नवरीनं जिंकणार होती, कारण की टाय झाला होता त्यांचा. तरी पण नवरीनं जिंकणार, माझी बहीणच जिंकणार असं मला वाटतं. त्यानंतर मग यांचा विनर मेन म्हणजे अंगठीच टाकली जात नव्हती. बिचारे शोधतच होते. फायनली कोणाला तरी मिळायची आणि कोणाला तरी नाही मिळायची. तो तासभर तरी आमचा तो अर्धा एक घंटा तरी तो गेम चालला. तरी पण मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवते. पण खूप जाम मज्जा आली आणि खूप बढिया झालेला सगळा कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी रिसेप्शन होतं, मी थोडं लेट गेली, त्याच्यामुळं मला बरंच काही मिस केलं मी असं मला वाटते. आणि आमच्या पप्पू दादांनी मला दिलं पण नाही यार छान फुटेज वगैरे. त्यानंतर मग आम्ही फोटो काढला आणि बाय, असं झालं लग्न. थँक्स फॉर वॉचिंग.